मुरगुड शहरात पावसाळ्यात साजरी होणारी पारंपरिक मिरगी माही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्ताने मरगुबाई मंदिरासह लक्ष्मी अंबाबाई, बिरदेव आणि सूर्यकाका देवस्थानांमध्ये दर्शन, नवस फेडण्यासाठी आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। मुरगुड शहरात पावसाळ्यात साजरी होणारी पारंपरिक मिरगी माही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। मरगुबाई देवीच्या मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली। मानकऱ्यांच्या हस्ते मानाच्या बकऱ्याचा बळी झाल्यानंतर भाविकांनी नवसपूर्तीसाठी कोंबडे आणि बकऱ्यांचे बळी अर्पण केले। तसंच देवीला नैवेद्य दाखवण्यासाठीही मोठी रांग लागली होती। यावर्षी मरगुबाई देवीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। पुजारी सचिन गुरव यांनी देवीची देखणी पूजा आणि आरास केल्यानं मंदिर परिसराचं सौंदर्य खुलून दिसत होतं। भाविकांनी देवीचे दर्शन घेत कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। पूर्वी या ठिकाणी दगडी स्वरूपाचं छोटं मंदिर होतं, मात्र आता मंदिराचा सुयोग्य विकास करण्यात आल्यानं भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येत नाही। मंदिर परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानं भक्तांनी समाधान व्यक्त केलं। लोक परंपरेनुसार मरगुबाई ही महाराष्ट्रातील अनेक भागातील ग्रामदैवत मानली जाते। गावांचं संरक्षण करणं, रोगराईपासून संरक्षण करणं आणि भक्तांच्या नवसाला पावणं अशी देवीबाबत भाविकांची श्रद्धा आहे। पूर्वी साथीच्या रोगाच्या काळात गावकरी देवीची विशेष पूजा, नवस आणि यात्रा करत असत। देवीला हळद कुंकू, फुले, नारळ आणि ओटी अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते। मिरगी माहीच्या निमित्तानं शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। अनेक नागरिकांनी आपल्या नातेवाईक आणि पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित करून सणाचा आनंद साजरा केला।